पुन्हा पंतप्रधान मोदीजी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तर मशालच सांगतायत. मशाल बी जोरात आहे, बीजेपी पण जोरातच आहे. जळगावमध्ये भाजपचे लोक पक्के आहे. फक्त वोटिंग पुरता, नंतर कोणी कोणाला विचारत नाही. जो सत्तेत असतो प्रश्न त्यालाच विचारले जातात. मोदी साहेबांनी चांगले कामं केले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हालत आहे. बोली बच्चनवाला नको आहे, काम करणारा हवा आहे आम्हाला जे वरती ते सरकार पाहिजे. खाली कोणतं का सरकार येणार. परत ह्या योजना अजून द्विगुणित होण्यासाठी वाढण्यासाठी परत मोदी सरकार हवं आहे. मोदी सरकारलाच मत देऊ आम्ही. हा ट्रेलर आहे, अजून पुरी फिल्म बाकी आहे. हिंदूंसाठी काय केलेलं आहे? काहीच नाही. वरती सत्ता अशा लोकांच्या हाती आहे की जे बोलतात जास्त, कामं कमी करतात. 100% मतदान होईल बीजेपीला. मोदी सरकार येणं खूप गरजेचं आहे. फक्त बोलू नका, काम करून दाखवा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे, यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात जाऊन तिथल्या मतदारांशी संवाद साधतो. त्यांची मतं, त्यांची भूमिका आणि त्यांचे असलेले प्रश्न समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आता आपण जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि इथल्या मतदारांशी बोलून इथली एकूण त्यांचे प्रश्न, त्यांचे विकासाचे मुद्दे हे जाणून घेतानाच इथली राजकीय परिस्थिती नेमकी काय हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार. इथं अनेक मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण अगदी जसा उन्हाळा तापला आहे, तापमान वाढलं आहे, तसंच ते प्रचार शिगेला पोचला आहे. काय इथली जळगाव लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती काय आहे? परिस्थिती चांगली इथली चांगली आहे. हे विशेष करून आम्ही काय करतो आहे, मतदारांचे प्रश्न काय आहेत, मतदारांच्या समस्या काय आहेत ह्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून काय आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा राजा आहे, पण राजाला बोलायला कुठं संधीच नाही. तर त्याच्यामुळं हा आम्ही प्रयत्न आवर्जून करतो आहे की मतदार बोलतील, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न मांडतील. म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आलेलो आहे. काय सांगाल? आता झालेलं आहे विकास कामं भरपूर चांगलं झालेलं आहे विकास कामं इथे. की रोड, रस्ते, गटारी झालेले आहेत, सगळे व्यवस्थित चाललेले आहे. आता प्रत्येक गल्ली काही बाकी राहिलेले आहे. तर जो थोडेफार झाले आहे ते आचारसंहितेमुळे थांबलेले आहेत. परंतु रोड वगैरे हर गल्ली, रोजगार, महागाई वाढली, ते तर वाढलीच आहे ना. याच्या संदर्भ, उद्योगधंदे ह्याची परिस्थिती काय? जळगावला उद्योगधंदे काय आहे? काहीच नाही. काही फॅक्टरी वगैरे काही नाही, काही मोठं उद्योग नाही आहे. तुम्ही तर आता मला म्हणाले की फार छान चाललंय, तर रोड रस्त्याचा उद्योग झाला ना. रोड रस्त्याचा बोलले तर त्याच्याबद्दल बोललो मी की आता इथे थोडा सुधारणा झाली रोड रस्त्यांची. उद्योगधंदे तर काय आहे नाही. रोजगाराची काय परिस्थिती? बघून घ्या रोजगार काय, लोक बसलेले आहेत, तरुण पिढी बसलेली आहे, रिकामी बसलेली आहेत. आता हे प्रश्न सोडवायचे असतील तर एक आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला एक उमेदवार, आपला लोकप्रतिनिधी निवडतो. तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती सर? जळगाव लोकसभेचे एखादे उद्योगधंदे काही नाही, आता राजकीय परिस्थिती काय निवडणुकीची म्हणजे तुम्हाला बोलायचं काय की पक्ष कोणता आहे सर? म्हणजे इथं आता वारं कुणाचं आहे, हवा कुणाची? हवा तिथे आता सध्या दोनच पक्ष चालू आहे, BJP आणि उद्धवसाहेब ठाकरे. मशाल. कोण निवडून येऊ शकतो? सगळ्यांच्या चेहऱ्यावर तर मशालच सांगतायत. मशाल सांगतायत. तुम्हाला काय वाटतं? मशाल. काय परिस्थिती आहे सध्या जळगाव लोकसभेमध्ये? जळगाव लोकसभेवर भारतीय जनता पार्टी मोदींना मानणारा वर्ग. कारण मोदीजींनी जे गेल्या 10 वर्षात जे केलेले विकास कामं आहेत, म्हणजे त्याच्यात आपला जो प्रभू श्रीराम, सर्वात आपल्या आस्थेचा विषय प्रभू श्रीराम मंदिराचा असेल, 370 असेल, CA असेल, जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले मोदीजींनी, त्या संदर्भात आमच्या तरी मनात, युवकांच्या मनात मोदीजी, पुन्हा पंतप्रधान मोदीजी. जळगाव लोकसभाच्या दृष्टिकोनातून इथले प्रश्न काय? जळगाव लोकसभेच्या दृष्टिकोनातून इथले प्रश्न म्हणजे असे की डेव्हलपमेंट म्हणजे तुमची झाली MIDCमध्ये. आता जे गेले खासदार होते, एक खासदार यांनी जी केलेला पाठपुरावा, काही कारणास्तव त्यांचं तिकीट, जे काय अंतर्गत वाद असतील ते आम्हाला नाही माहीत, पण येत्या ज्या आता खासदार जे स्मिताताई वाघ, ज्या जे काही मतांनी निवडून येतील, फाईट टफ आहे. उबाटा आणि फाईट टफ आहे. सहज नाही विजय. फाईट टफ आहे म्हणतात.
आणखी काय नागरिकांशी आपण बोलूयात. सध्या लोकसभा निवडणूक आहे, काय परिस्थिती आहे इथं? आतापर्यंत थोडेफार रस्त्याचे कामं चालू आहे, बस बाकी काहीच परिस्थिती नाही, तेवढीच आहे. मग उद्योगधंदे, रोजगार, व्यवसाय, बेरोजगार तर काहीच नाही नाव सर, व्यवस्थित कंपन्या नाही आहे, काही नाही आहे. काय जसं चालू आहे तसं चालू आहे, दुसरं काय चालणार आहे. मग आता निवडणूक आली आहे, मतदार हा निर्णय घेत असतो, तर इथलं वारं काय कुणीकडे वाहतंय? हे आता काहीच सांगू शकत नाही. दोन इंचात ताकद त्या चांगल्याच आहे. मशाल बी जोऱ्यात आहे, BJP पण जोऱ्यातच आहे. तर कोण कुणाला करतं हे काही सांगता येत नाही ना. काय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं दादा, काय परिस्थिती? मोदी सरकार. मोदी सरकार. तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार. BJP हा BJP केलं तरी चालेल, पण सरकार मोदीच पाहिजे. म्हणजे काही नाही केलं तरी चालेल, पण मोदी सरकार पाहिजे. का बरं असं? हिंदुत्वासाठी मोदी सरकार पाहिजे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. परिस्थिती काय आता भाजपची लाट आहे, तर भाजपचे लोक निवडून येणार आहे. भाजपच्या लोक निवडून आहे. भाजपचे लोक निवडून. जळगावमध्ये भाजपचे लोक पक्के आहे. बाकी काय जळगावमध्ये पक्ष. राजू मामांचं काम आहे चांगलं. काय सध्या परिस्थिती आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ? सध्या तर काही माहीत नाही, म्हणजे फोरकास्टिंग लोक काही बोलून दाखवत नाही आहे. जे काय आहे ते डायरेक्ट मतदानाच्या दिवशीच करणार आहे. म्हणजे काय सध्या प्रश्न आहेत, विकास चांगला झाला आहे किंवा विकास कमी झाला आहे, काय परिस्थिती? विकास तर झालेलाच आहे, पण मग प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम वेगवेगळे राहतात. त्याच्यावर पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. विकासाचा मुद्दा वेगळा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहे. तर या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स व्हायला पाहिजे. तो आता आहे तसा लोकांना तो माहीतच पडेल. महाराष्ट्रातल्या तोडफोडीच्या राजकारणाचा काय परिणाम होऊ शकतो इथं? नाही, त्याच्याबद्दल तर काही नो आयडिया. नो आयडिया. नमस्कार दादा, सध्या जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात आहे, काय परिस्थिती? काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे एकदम. कुठल्या मुद्द्यावर टक्कर होते? विकासच आहे. जळगाव आपण पाहिलं तर भकास झालं आहे, तो एक मुद्दा आहे. विकासच नाही, उद्योग, रोजगार, रस्ते, पाणी. रस्ते तर आता आहे, होत आहेत. विकास ग्रामीण होतो. भागामध्ये शेतकऱ्यांचे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हालतच आहे. आता कांद्याचाच प्रश्न आपण पाहिला तर तो खूप मोठा जटिल प्रश्न झालेला आहे. तर असे अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्द्याला घेऊनच सगळे ही निवडणूक जी आता चालू आहे हाच प्रश्न मांडतात सगळे. काटेकी टक्कर होईल. काटेकी टक्कर. काटेकी टक्कर होईल असं समजा. लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि जळगाव लोकसभेमध्ये प्रचार शिगेला पोहोचला, काय परिस्थिती येते? हे बघा, आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जे चिन्ह असतं ते व्यक्ती आपला प्रयत्न करत असतो. पण आमचा इथे जळगावला आणि माझा शिवसेना आणि उद्धव ठाकरे वगैरे त्यांना आम्ही वोटिंग करणार आहे. आणि आमची इच्छा शिवसेना इथे जळगावला यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. काय कारण काय? पण जळगावला डेव्हलपमेंट नाही आहे असं नाही आहे, पण डेव्हलपमेंट एरिया बघून, लोक बघून आणि तोंड बघून कामं होतात जळगावमध्ये. सर्वसमावेशक विकास व्हायला पाहिजे. सलम एरिया जे असतो, जसा शनीपेठ, शाहूनगर, शिवाजीनगर, गेंजालाल मिल, हुडको, सलम एरियात नेते लोक येतात, आश्वासन देता, फक्त वोटिंग पुरता, नंतर कोणी कोणाला विचारत नाही. 5 वर्ष वोटिंग झाले का 5 वर्ष कोणी पलटून पाहत नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं खूप वाहतंय. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? आता साधारणतः कसं आहे की फॅसिलिटीज ड्राईव्ह द पीपल. आता गव्हर्नमेंटने फॅसिलिटीज काय दिलेली आहे एक सामान्य जनतेसाठी ते इव्हॅल्युएट करणारच.
आणि जो सत्तेत असतो प्रश्न त्यालाच विचारले जातात. आता प्रिव्हियस गव्हर्नमेंटला जाऊन कोणी प्रश्न विचारणार नाही. तर सगळ्यात मोठा विषय जो आहे, जे स्वप्न दाखवले गेलेले होते त्याच्यामध्ये नक्कीच BJP तेवढी सक्सेसफुल झालेली नाही आहे. तर पाहूया लोकांचा काय विश्वास आहे मोदीजींवर, आणि आम्हाला आमच्या जळगावाची प्रगती व्हावी आणि जो कोणी उमेदवार या जळगावची प्रगती घडवेल आम्ही त्याच्यासोबत आहोत. फक्त बोली बच्चनवाला नको आहे, काम करणारा हवा आहे आम्हाला. काम करणारा खासदार तुम्हाला पाहिजे. जळगाव म्हटलं की अनेक गोष्टी आहेत. शेतीच्या संदर्भात केळी आहे. जळगाव म्हटलं की जैन इरिगेशन आठवतं. जळगाव म्हटलं की इंडस्ट्री सध्या फार नाही आहे असं लोक बोलतात. बरोबर आहे. म्हणजे रोजगाराच्या संधी कमी आहे. तर काय त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? रोजगाराच्या संधी कमी असण्यामागचं कारण इथलं युनियनबाजीमुळे इथल्या जळगावमधले ज्या काही फॅक्टरीज कमिटेड होत्या किंवा ज्या काही येणार होत्या त्या येऊ शकल्या नाही. कारण की इथलं जे एक पॉलिटिक्स आहे याच्यामधलं, पर्टिक्युलरली युनियनबाजीमधलं, ते घेऊन डुबालं. आता जळगावमध्ये जसं तुम्ही बघाल तर रेमंड्सची परिस्थिती खूप वाईट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर जळगावमध्ये तुलसी एक्सट्रुजन्स नावाची एक कंपनी होती, खूप चांगल्या लेवलचं इरिगेशनमध्ये खूप चांगलं काम करत होती, पण तिथेसुद्धा युनियनबाजीने तिथे त्यांचा जीव घेतला. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहे. इथल्या जे काही नेते मंडळी आहे ज्यांची पकड आहे या युनियनवर, ते खूप ड्राईव्ह करतात, त्यांचं पर्सनल इंटरेस्ट सेफगार्ड करतात. त्या इंडस्ट्रीबद्दल किंवा जळगाव मोठं व्हावं याच्याबद्दल कोणाचीही अशी आपुलकी किंवा आपलं पण नाही आहे. सगळ्यांना फक्त आपली खिशे भरायचे. पर्सनल इंटरेस्टमध्ये शहराचा इंटरेस्ट आणि शहराचं नुकसान हे मोठं होतं. झालंच आहे, ते झालंच आहे. ती सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. लोक एका व्यक्तीच्या बद्दल बोलतात, पण त्या व्यक्तीने या जळगावला नावलौकिक दिलेलं आहे. मी पर्टिक्युलरली सुरेशदादांबद्दल बोलतो आहे. लोक म्हणतात की सुरेशदादा जैन यांनी जळगावमध्ये इंडस्ट्रीज नाही येऊ दिल्या. हे सपशेल चुकीचं आहे. काही अंशी धोरण पाहिले जातात, कंपनीचे काय पॉलिसीज आहेत त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग होतं. हे काय ओव्हरनाईट होत नाही की आज सांगितलं आणि उद्या तुमची फॅक्टरी इथे लागते. नो, नॉट एट ऑल. आता हे जे उमेदवार आहेत आता ह्याच्यातला कोणता उमेदवार सक्षम असेल जळगावला पुढं नेण्यामध्ये? आता सक्षम उमेदवार म्हणायला जर गेलो ना तर शेवटी पक्षाचा सपोर्ट असल्याशिवाय कोणताही उमेदवार परफॉर्म नाही करू शकत. पोटेन्शियल जो आहे अनफॉर्च्युनेटली अशा लोकांच्या म्हणजे वरती सत्ता अशा लोकांच्या हाती आहे की जे बोलतात जास्त, कामं कमी करतात. इथल्या उमेदवाराबद्दल बोलावं तर इथला उमेदवार नक्कीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कातला आहे आणि एक चांगला उमेदवार आहे BJPचा. नक्कीच त्यांना निवडून दिलं पाहिजे, पण त्यांना वरतून सपोर्ट भेटला पाहिजे हीच एक अपेक्षा आहे. फक्त बोलू नका, काम करून दाखवा. काम करून. आणि समोरचा विरोधी उमेदवार तो कसा? समोरचा विरोधी उमेदवारमध्ये जर तुम्ही म्हणायला गेले ना तर त्यांचंही बऱ्यापैकी रुरलमध्ये खूप चांगलं त्यांचा होल्ड आहे, समाजमध्ये त्यांचा चांगला होल्ड आहे. तर नक्कीच ही टक्कर खूप काट्याची होईल असं वाटतंय. खूप काट्याची होईल. हो. आश्चर्यजनक निकाल लागू शकतो. नेव्हर नो. कारण की कास्ट कार्ड चालतोच आहे. शेवटी मराठा लॉबी आहे. आता मतदार हे रिसेंटली जे गणना झालेली आहे त्याच्यामध्ये अजून फिगर्स क्लिअर झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या नावावर काय दिलं गेलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. फार चांगलं विवेचन केलं तुम्ही. रोजगार, उद्योग पाहिजे आणि ह्या शहराला पुढं नेणारा लीडर पाहिजे. येस. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आपण इथं काही नागरिक बसलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांचं नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय, कशी परिस्थिती आहे? एकदम छान. वा. उन्हाळा कसा आहे? उन्हाळा एकदम कडक.
एकदम कडक आणि प्रचार पण एकदम कडक. पण कडक आहे. हा बरं. सध्या लोकसभा निवडणुकीचं वार आहे. आता मतदान करायचंय लवकरच. हा आणि जळगाव लोकसभेमध्ये काटेकी टक्कर आहे असं लोक म्हणतात, पण काय परिस्थिती नेमकी काय? परिस्थितीमध्ये बदल तर नाही होणार. जे पहिले आम्हाला जे वरती तेच सरकार पाहिजे. खाली कोणतं का सरकार येणार, वरती तेच पाहिजे आम्हाला. मोदी सरकार वरती मोदी सरकार पाहिजे. हां, मोदी सरकारलाच मत देऊ आम्ही. बरं. हा चांगलं आहे. वरचं जे सरकार आहे तेच पाहिजे बाबा. चांगलं आहे. बरं. सर्व व्यवस्थित चालू आहे आता. व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे म्हणतात. वगैरे चांगल्या आहे, योजना चांगल्या आहे, त्यांचे कामं चांगले आहेत. आतापर्यंत जे झालेले कामं आहेत ना, आतापर्यंत जे चालू आहे त्यांचे कार्यक्रम एकदम व्यवस्थित आहे सर्व. आतापर्यंत असे त्यांनी जेवढे कार्यक्रम केले असे कोणत्याच सरकारने केले नाही, हे आमचे मत आहे. आम्ही बी 50 वर्षापासून मतदान करतोय. पहिले सरकार कसे गेले, कसे आले, काय केलं त्यांनी, आम्हाला सर्व माहिती आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकताय. अजूनही काही नागरिकांशी बोलूया आपण. जळगाव लोकसभेमध्ये आपण फिरतोय आणि इथल्या नागरिकांशी बोलतोय, त्यांची मतं जाणून घेतोय. काय सध्या परिस्थिती आहे तुमच्या लोकसभा मतदारसंघात? बीजेपी येणार. काय मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाते? मुद्दा हा विकास. सर्वसामान्य मनुष्यांना धरून चालतायत ते. हो. आणि विशेष आणि हे तुष्टीकरण करतायत काँग्रेसवाले, हे इंडी गठबंधनवाले तुष्टीकरण करतायत. याच्यात मुद्दा हा आहे. मला एक सांगा, तुम्ही उज्ज्वला गॅस याच्यामध्ये कोणामध्ये भेदभाव झाला? हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, हा दलित आहे, हा तो आहे, झाला कुठं? सर्वसामान्य चाललं आहे. राशन मिळतं आहे, सर्वांना बरोबर मिळतं आहे. घरं मिळत आहेत सर्वांना, सर्व बरोबर मिळतं. आवास योजना सगळ्यांना मिळते. शौचालय सर्वांना मिळते. आणि ह्या विकासाच्या आधारित मोदी बाबा बसत आहेत. सर्वांना समान विकासाची संधी आहे या ठिकाणी. या तुमचं काय म्हणणं आहे दादा? सध्या लोकसभा निवडणूक जोरात सुरू आहे, काय म्हणणं आहे? लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये देशात तर जवळपास मोदीजींचं सरकार हवं आहे जनतेला. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की बा मोदी साहेबांनी चांगले कामं केले आहेत आणि याच्यापुढे पण ते करत राहतील. आपला राम मंदिरचा मुद्दा आहे, एक 370 कलम आहे. त्याच्यानंतर समान नागरी कायदा आहे. त्याच्यानंतर जे ग्रामीण भागामध्ये ज्या आया बहिणी बिचारा बाहेर बसत होत्या, त्या आता त्यांना शौचालय बांधून दिले, त्याच्यासाठी अनुदान दिलं. परत गरीब लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना काढली, त्याच्यामध्ये पण अनुदान दिलेलं आहे. सगळ्यांना रेशन फ्री केलं आहे. बऱ्याच लोकांना रेशनचा फायदा होतो आहे. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना आतापर्यंत ते सबसिडी येत नव्हती, शेतकऱ्यांना येत नव्हती. किसान सन्मान योजना काढली, त्यामध्ये पण शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे. अशा बऱ्याच काही योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. परत ह्या योजना अजून द्विगुणित होण्यासाठी, वाढण्यासाठी परत मोदी सरकार हवं आहे. आणि जवळपास मोदी सरकार येण्यास अनुकूल सर्व देशामध्ये. अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही किसान सन्मान योजनेमध्ये 12,000 रुपये देताय, पण युरिया वगैरे खतं जी लागतात त्याच्यामध्ये 18% GST मधून परत कापून. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. युरिया झालं, पेट्रोल झालं, हा मोठा विषय आहे. याच्यामध्ये सुद्धा काही ना काही सुधारणा होईलच. याच्यामध्ये सुद्धा सुधारणा केली जातील. शेतकऱ्यांमध्ये बेरोजगार वाढली असा प्रश्न, मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. पण याच्यावर सुद्धा आता सांगितलंय त्यांनी, हा ट्रेलर आहे, अजून पुरी फिल्म बाकी आहे. याच्यामध्ये महागाईविषयी लोक फार बोलतायत. महागाईचा काहीच विषय नाही. महागाईचा विषय काही नाही. महागाईचा काहीच विषय नाही. लोकांना 20 वर्षापूर्वीचे 300चे सिलेंडर आज बी 300मध्येच पाहिजे. आणि त्यांनी जी जमीन घेतली आहे 300 रुपये स्क्वेअर फूटनी, ती 3 लाख रुपये स्क्वेअर फूटनी विकायला पाहिजे, अशी लोकांची इच्छा आहे. हे असं कसं शक्य आहे? असं नाही होणार का नाही? बरोबर. 300 रुपयाचे सिलेंडर होतं, ते आज 900 झालं, काही एवढा मोठा विषय नाही. पण तुमची जमीन बी जी 300 रुपयाची होती, तिची बी तर भाव वाढले ना, असा विषय आहे ना. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. जमीन आपण रोज विकत नाही, आपल्याला जो रोजगार मिळतो आता त्या रोजगारामध्ये या महागाईच्या दिवसांमध्ये
त्यांचं कुटुंबाचं बजेट जे आहे ते कोलमडतंय असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही कोलमडता येते थोडंफार तर राहणारच आहे. कोलमडता येते एवढं नाही कोलमडते की बा डायरेक्ट बरेचसे त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी केलेत ना कामं. टमाटे, कांदे, व्याज आणि पेट्रोलसाठी मोदी सरकार नको आहे. बरोबर, आपल्या देशाचे संरक्षण व्हायला पाहिजे. नाही एक दिवस असा येईल की परत मग इथं हिरवे झेंडेच फिरत राहतील. तर हे होऊ नये म्हणून एक आवश्यक आहे की मोदी सरकार येणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे अजून त्यांच्यामध्ये तुम्ही बोलले महागाईचा मुद्दा. हा, आता माझ्याकडे आजच्या घडीला 12 ते 15 लोक कामाला आहे, मजूर लोक, ज्यांना आज 5 वर्षापूर्वी मी 150 रुपये रोज देत होतो, आज त्यांचे 300 रुपये रोज झालेले आहे. महा पैसा महागाई म्हणून त्यांचा रोज वाढवला ना. आज जे एवढीशा फोनवरती 150, 300 काय म्हणता 1500, 1200 रुपयाच्या फोनवरती ते बोलत होते, आता ते डायरेक्ट व्हिडिओ कॉल करतात. 30,000चा फोन माझ्याकडे जे मजदूर कामाला आहेत ते वापरतायत. महा पैसा ज्यांना 9,000 पगार आहे ते 30,000चा मोबाईल वापरतात असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. माझ्याकडे जे कामाला आहे त्यांचे म्हणणं असं आहे की ज्या टायमाला 100 रुपये रोजचा मनुष्य होता, आता 4-5 वर्ष पहिले. नाही, माझा प्रश्न फक्त एवढाच सांगा होता, तुम्ही. तो मुद्दा बरोबर आहे की 150 रुपये रोज होता, 300 रुपये झाला. ते असं म्हणाले 30,000 रुपयाचा मोबाईल वापरतायत त्यांच्याकडचे मजूर. प्रश्न काय मला सांगा, मी सांगतो. महागाईमध्ये रोजगार आणि महागाई याचं जे गणित कोलमडते असे जे लोक बोलतात ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, याच्यावर एक मिनिट थांबा. आता काँग्रेसच्या सरकारमध्ये 500 रुपये सिलेंडर असेल किंवा 450 रुपये सिलेंडर असेल, त्या टाइमला रोजंदारी काय होती तुम्ही सांगा. तुम्हाला प्रश्न विचारला मी तुम्हाला विचारायला 100 रुपये बरोबर. आज जर माझ्याकडे बिगारी कामाला 50 माणसं आहे, बिगारी कामाचे 100 रुपये त्या टायमाला तर आज 500 रुपये रोज आहे. कारागिरांच्या 200 होता त्या 700 रुपये, म्हणजे 700 पण किती झाले 21,000 रुपये ते कमवत आहे. बिगारी 15,000 रुपये कमवत होते, त्या टायमाला 3,000 रुपये कमवत होते. महागाई कुठे वाढली? कुठंच वाढली नाही. आणि फक्त हे काँग्रेसवाले आपल्याला काय सांगतायत, कांदा टमाटा वगैरे सिलेंडरमध्ये याच्यामध्ये हे आपल्याला हे करतात. एक मिनिट भाऊ, मनमोहन सिंग ज्या टायमाला पंतप्रधान होते त्या टायमाची महागाई आणि त्या टायमाला ते उतरल्यानंतर बोर्डाला किती संपत्ती देऊन गेले ते त्याच्यावर कोणी बोलत नाही. हिंदूंसाठी काय केलेले काहीच नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये या मुद्द्यावरती किती मतदान होईल? 100% मतदान होईल बीजेपीला. 100% मतदान होईल हिंदूंचं आणि बाकीचे हिंदू जे बाकीचे हिंदू करतील ना जे विचारी ते सुद्धा करतील आणि महिलांचे 100% एकूण लोकांच्या प्रतिक्रिया काय तुमच्या लक्षात आल्या असतील. आपण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. इथल्या मतदारांशी आपण थेट संवाद साधला. त्यांची मतं, त्यांची भूमिका, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी त्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. दोन्ही बाजूनं वेगवेगळ्या ठिकाणी मतदार बोललेले आहेत, परंतु एक जो सूर आहे की देशामध्ये हे मोदी सरकार हवं आहे आणि विकासासाठी ते सरकार हवं आहे. 10 वर्षाचा कालावधी आणि आणखी राहिलेल्या ज्या योजना आहेत त्या पुढं आणखी कंटिन्यू करण्यासाठी हे सरकार हवं. हे अशी इथल्या लोकांची जी भूमिका आहे, असं साधारणतः वातावरण जरी असलं तरी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी मतं आहेत. अनेक ठिकाणी लोकांना महागाई, रोजगार, उद्योगधंदे या संदर्भातले सुद्धा कन्सर्न हे मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं जळगाव लोकसभा मतदारसंघातली जी ही टक्कर आहे ही काटेकी टक्कर होईल असं अनेकांचं मत आहे. काही ठिकाणी काटेकी ठिकाणी ही वन साईड होईल असंही म्हणतात, परंतु हे सगळा जो रिझल्ट आहे तो आपल्याला 4 जूनला समजेल. नेमकं मतपेटीमध्ये किंवा EVM मध्ये कुणाचं मतदान कुणाच्या बाजूला जात आहे आणि त्याच्यातून कुणाचा विजय होतोय हे आपल्याला कळेल. आमचे हे व्हिडिओ सतत पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण
यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि पुढच्या दौऱ्यामध्ये आपण धुळ्यामध्ये जाणार आहे, तिथले असेच आढावा घेणार आहे. आपण आमच्यासोबत राहा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, जळगाव लोकसभा मतदारसंघ.